चंद्रपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना। नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात घडली धक्कादायक घटना। नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्याला घ्यावं लागलं सावकारी कर्ज। सावकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यानं विकली 8 लाख रुपयांना किडनी। कंबोडिया देशात जात शेतकऱ्यानं विकली किडनी। पोलिसांनी 6 पैकी 4 सावकारांना केली अटक। पहा माणुसकीला काळीमा फासणारं संपूर्ण प्रकरण नेमकं काय। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली। कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला सावकारांनी थेट स्वतःची किडनी विकायलाच भाग पाडल्याचा अमानवीय प्रकार आता उघडकीस आलाय। 4 एकर शेती असलेला शेतकरी दुष्काळ, रोगराई आणि सावकाराच्या अत्याचाराचा बळी ठरलाय। पाहुयात हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे। ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात घडली। 4 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे रोशन कुडे नैसर्गिक संकटामुळे पुरते उद्ध्वस्त झाले। शेतीतून मिळकत न झाल्यानं त्यांनी शेतीपूरक व्यवसायाचा मार्ग स्वीकारला। दुग्ध व्यवसायातून थोडीफार उभारी येईल या आशेनं त्यांनी 12 दुधाळ गायी खरेदी केल्या। यावेळी त्यांनी 2 सावकारांकडून प्रत्येकी 50,000 रुपये कर्ज घेतलं, पण नियतीनं तिथेही त्यांची पाठ फिरवली। खरेदी केलेल्या गायींना लंपी आजाराची लागण झाली। गायींच्या उपचारासाठी सावकाराकडून आणखी कर्ज घेतलं, मात्र गायींचा मृत्यू झाला। शेतीही पिकली नाही। कर्जाचा डोंगर वाढत गेला। सावकारांचे दररोजचे तगादे, अपमानास्पद बोलणं, धमक्या सुरू झाल्या। कर्जातून सुटका व्हावी म्हणून कुडे यांनी 2 एकर जमीन विकली, ट्रॅक्टर विकले, घरातील सामान विकलं, मात्र कर्ज काही संपलं नाही। अवघ्या 1 लाख रुपयांचं कर्ज वाढत जात 74 लाखांवर गेलं। कर्ज चुकवण्यासाठी आणखी काही सावकारांसमोर त्यांनी हात पसरले, परंतु कर्जाची फेड होऊ शकली नाही आणि शेवटी अमानवीय परिसीमास त्यांनी गाठली। कर्ज दिलेल्या एका सावकाराने कुडे यांना किडनी विकण्याचा सल्ला दिला। आर्थिक विवंचनेतील रोशन कुडे यांनी सावकाराचं कर्ज चुकवण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी चेन्नई येथील डॉक्टरांशी ऑनलाईन संपर्क साधला। त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना व्हॉट्सअपवर गीतांजली एक्सप्रेसचं तिकीट पाठवलं। त्यानुसार ते कोलकाता येथे पोहोचले। तिथे डॉक्टरांच्या काही माणसांनी त्यांना एका वैद्यकीय प्रयोगशाळेत नेऊन रक्ताचे नमुने घेतले आणि त्यानंतर त्यांचा पासपोर्ट काढण्यात आला। त्यानुसार कंबोडिया येथील नॉम पेन या शहरात त्यांच्यावर किडनी काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली। ही शस्त्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडली आणि त्यानंतर 26 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। विमानानं ते तिरुवनंतपुरम येथील विमानतळावर पोहोचले व आपल्या मूळ घरी नंतर परत आले। या किडनीचा मोबदला म्हणून त्यांना 8 लाख रुपयेही देण्यात आले होते। माझं नाव रोशन शिवदास कुडे, मुक्काम मिंथूर, तालुका नागभीड, जिल्हा चंद्रपूर। माझं दुधाचा व्यवसाय होता। 2017 पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो। त्याच्यानंतर कोरोना लागल्यानंतर गायींना लंपी बिमारी आली। माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले। त्याच्यानंतर पैशाची अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं। मी त्यांच्याजवळ गेलो। त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले, किशोर बावनकुळे, मनीष गाडबांधे। त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते। 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची। त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवले। लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा। त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे। आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवल्या जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात। यांच्याकडे कोरे स्टॅम्प, चेक आणि काही
मी चौकशीनंतर ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी. त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत. सोना पण विकला आहे, सोना रिश्तेदाराकडून मस्को ज्वेलरमध्ये सोना पण विकला आहे. गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे. तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी. लक्ष्मण माझ्या मागील तगादा लावला, किडनी विकायला पैसे दे मला. त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने बस स्टॉपमध्ये बेडून ठेवलं. त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री 12:30 वाजता समथिंग वरून पळून गेला, गेटवरून लावून. त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं, ते काही बरं वाईट करतील जीवाचं म्हणून. त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत, की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही. तक्रार पण यांची कोणी घेत, म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेलं ना कोणी तक्रार पण घेत नाही. त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो, 8 लाख रुपयाला किडनी विकली. त्याच्यानंतर यांचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो, किडनी विकली. मी 8 लाख रुपयाला किडनी विकली. किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेण्याला गेलो जॉबसाठी, का मी याच्यातून थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी. यांनी केलेली अशी पिळवणूक भरपूर गंभीर प्रकारची आहे. आज 4 महिने झाला मी न्यायासाठी हिंडतो, पण न्याय मिळत नाही. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा, माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी. या सर्व प्रकरणाचा तपास केला असता गैर अर्जदार आणि अर्जदार यांच्यात आर्थिक व्यवहार झाला असल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे हा अवैध सावकारीचा प्रकार आहे. एकूण 6 आरोपींपैकी 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती चंद्रपूरच्या एसपींनी दिली आहे. सर्वांना नमस्कार. जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे ना, कंप्लेनंट रोशन कुले नाव व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसा व्याजमध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावल्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती चांगला नाही आहे, आम्हाला पैसे द्यावे म्हणून त्या अनुषंगाने आम्ही चौकशी लावलेला होता. त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेला आहे. त्यावर आम्ही सावकारी अधिनियमच्या जे कलम 29, 30, 31च्या कलम आणि एक्स्टॉर्शनच्या कलम हा घटना कसा झाला म्हणून असा झाला की 2021 फेब्रुवारी महिन्यापासून हा दिवशी त्यांनी पैसे घेतला होता काही इलाजासाठी, गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता. त्यांच्यावर जे इंटरेस्ट जे गैर अर्जदारने त्यांना पैसे घेतलेला होता ते ऍड होते. जास्त त्यांनी 50 लाख पर्यंत त्यांनी पैसे त्यांना पे केला म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत. त्यामध्ये 6 आरोपी निष्पन्न झालेले आहे. 6 आरोपी कडून त्यांनी पैसे व्याजावर घेतलेले आहे आणि त्यांना परत 3 वर्षापासून ते पैसे परत करत आहे. तरी पण आता समोर आला की ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी ते असं बोलताय की ते किडनी विकलेला आहे. तो त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाहीये. तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना अकाउंटला पैसे पाठवलेला आहे आणि पैसे पण घेतलेला आहे. ते कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन दिसत आहे. काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की त्याचे हे सावकारीच्या इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता FIR दाखल केलेला आहे आणि 4 लोक आता ताब्यात मध्ये आहे. या प्रकरणात किडनी जे विकण्याची वेळ आली ती या सावकारांच्या दबावावरून आली असं काही निष्पन्न झालं. तर ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाही. तरी पण जे मुख्य उद्देश काय आहे विकण्यासाठी ते आतापर्यंत निष्पन्न झाले नाही. सर गुन्हा जो नोंदवण्याच्या संदर्भात आहे की किडनीच्या संदर्भात? ते सावकारच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात त्या वेगळ्या गोष्टी आहे. त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे. शेतकऱ्याला किडनी विकण्यासाठी भाग पाडणाऱ्या 6 आरोपींपैकी
4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे, तर इतर 2 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठं मानवी अवयवांचं रॅकेट असण्याची शक्यताही आता वर्तवली जात आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.